नमस्कार. आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी जे 2 वर्ग प्लॅन केलेले आहेत पुढे. एक आहे श्री मोरोपंतकृत खंडोबा स्तव 3 दिवसांचा, जो उद्यापासून सुरू होतोय आणि त्याच्या पुढे लगेच त्याला लागूनच 7 दिवस कविवर्य मोरोपंतकृत श्री दत्त दयोदय असे 2 वर्ग. त्या वर्गात नेमकं शिकवलं काय जाणार आहे, कशा पद्धतीने ते पुढे जाईल, उपमुद्दे काय असतील याबद्दल चर्चा करण्यासाठी आज मी जमलो आहे. आणि जे आज वर्गामध्ये या प्रास्ताविक वर्गाला जॉईन झालेत त्याच्यातले जे नाशिकमध्ये राहणारे त्यांच्यासाठी एक वार्ता आहे की माझी श्री एकमुखी दत्तप्रभूंच्या मंदिरात जिथे 7 दिवस श्री दत्त जयंतीचा उत्सव सुरू होणार आहे 27 तारखेपासून, तिथे 7 दिवस श्री दत्त महात्म्य या ग्रंथातील जी कथानक आहेत त्या कथानकावर आधारित कीर्तन सेवा असणार आहे. खरं तर तिथे कीर्तनाऐवजी कथा होणार होती, संगीत कथा, रोज 3 तास याप्रमाणे. पण अचानक त्यांनी ते शेड्यूल त्यांचं नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे कीर्तनच असावीत म्हणून सांगितलं आणि ते कीर्तनाकडे झुकलं. तर त्यामध्ये श्री दत्तप्रभूंचे जे भक्त शिष्य जे होते, थेट शिष्य आपण ज्यांना म्हणतो, त्यांचे चरित्र 7 दिवसात बघण्याचा प्रयत्न मी तिथे करणार आहे. तर त्याहीबद्दलची माहिती देण्यासाठी आज आपण एकत्र जमलो. तर प्रथमतः पुन्हा एकदा मी जमलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या वर्गाची माहिती द्यायला सुरुवात करतो. तर मागे आपण गेल्या आठवड्यामध्ये सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांचं स्तवन बघितलं. तर संत स्तवनांचे सुद्धा वर्ग आधी मी घेतले होते, पुन्हा सुरुवात करूयात म्हटलं, कारण आता खूप लोक जॉईन झाले. त्या दिवशी 51 लोक जॉईन होते माझ्या वर्गाला. बघूयात म्हटलं कसा त्याला आपल्याला प्रतिसाद मिळतो. म्हणून दत्त दयोदय आणि श्री खंडोबास्तव हे 2 वर्ग घेण्याचा मी आता विचार करतोय. त्यातला श्री खंडोबास्तव हा 3 दिवसांचा वर्ग आहे. त्यात श्री खंडोबांची 10 आर्य आहेत, 10 नाही 12 आर्य आहेत आणि त्याबरोबर श्री माणिकप्रभू महाराजांचं एक अष्टक आणि श्री दासगणू महाराजांचं एक मल्हारी महात्म्यपर एक आख्यान आहे. त्यांना मल्हारी नाव कसं मिळालं, आता चंपाषष्ठीचा त्यांचा षडरात्रोत्सव सुरू आहे, त्यानिमित्त ते सुरुवात केली आहे. तर हे दैवत काय आहे, यांना असं नाव का मिळालं, त्यांना मैलार म्हटलं जातं, त्यांना मालूखान म्हटलं जातं, त्यांना मल्हारी मार्तंड असं सगळ्या पद्धतीने का उल्लेखलं जातं, या सगळ्या गोष्टींचा विचार मला त्यामध्ये करायचा आहे. तर 3च दिवसांचा वर्ग आहे, 12 आर्य असल्यामुळं त्याचा अर्थ बघणं सोपं आहे. कालपर्यंत कदाचित तुमच्यापैकी अनेकांना त्यातल्या 2 आर्या नक्कीच आले असतील की रोज ते आपल्याकडनं एक स्मरण व्हावं यासाठी मुद्दामून मी ती 2 आर्या, रोज एक आर्या पाठवावी म्हणून एक पाठवतोय. तर आपण बघूयात. तर त्यातली ही पहिली आर्या आहे. श्रीकंठा जगदीशा सकरुण तू देव देव मैराळा, त्वा प्रणत पाप पर्वत केला लिले करू न कै राळा. मैराळाला कैराळा असं त्यांनी त्यामध्ये यमक जुळवलेलं आहे मोरोपंतांनी. आता यामध्ये चिंतन करण्याचे अनेक मुद्दे आहेत, आज मी कसा विस्तार करणार नाही. तर श्रीकंठ ते महादेवांचे अवतार असल्यामुळे श्रीकंठ असा त्यांचा उल्लेख केला आहे. मागे श्रीकंठाचा विचार एकदा केला आहे आपण, पण पुन्हा एकदा सांगेन, पण तो वर्गात सांगणार मी, आज सांगणार नाही. श्रीकंठा जगदीशा सकरुण तू देव देव मैराळा, त्वा प्रणत पाप पर्वत केला लिले करू न कैराळा. प्रणत पाप पर्वत म्हणजे काय आणि त्याचे राळे इतके तुकडे तुकडे कसे केले, कसे करतात मार्तंड भैरव, त्याचं वर्णन या आर्यमध्ये त्यांनी केलं आहे. पुढची आर्य आहे प्रभुवर तू परमपुरुष वरदेश्वर दीनबंधू खंडोबा, तुझिया कृपा कटाक्षे हा दुस्सह मोहपाश खंडोबा. की सहन करायला सुद्धा कठीण असलेला, परमार्थाला घातक असलेला मोहरूपी पाश जो आहे हा तुमच्या कृपा कटाक्षाने ते म्हणजे त्याचं खंडन होवं. मग खंडोबा नाव देवांना कसं मिळालं याबद्दलचाही विचार या 3 दिवसांमध्ये केला जाणार. वेगवेगळी नावं खंडेरायांची कशी आहेत, पण त्या आर्येच्या अर्थाच्या दृष्टीनं जे जे काही महत्त्वाच्या कथा येतील तेवढ्या सांगितल्या जातील आणि त्याला आधाराला म्हणून काही अष्टकं, माणिकप्रभू महाराजांचं एक अष्टक आहे, त्या अष्टकाचा विचार त्यात करणार आहे. तर प्रभुवर तू परमपुरुष वरदेश्वर दीनबंधू खंडोबा, तुझिया कृपा कटाक्षे हा दुस्सह मोहपाश खंडोबा.
अशा पद्धतीच्या एकूण 12 आर्या आणि या 12 आर्यांचा विचार त्यामध्ये केला जाणार आहे. तर या 2 आर्या मी खंडोबा स्तवनाच्या तुम्हाला सांगितल्या. यानंतर जो 7 दिवस वर्ग चालणार आहे तो 7 दिवसांचा वर्ग त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सुरू होईल. आता उद्या 24 तारीख बरोबर ना, 24 तारीख आहे उद्या. तर 24, 25, 26 3 दिवस मोरोपंतकृत खंडोबा स्तवनाचा वर्ग होईल. आणि त्यानंतर लगेचच 27 तारखेपासून 27, 28, 29, 30 1, 2, 3 हे 7 दिवस 4 दत्तदयोदय या नावातच आहे. श्री दत्तप्रभू हे त्यांची दया आपल्याला प्राप्त व्हावी, त्या दयेचा उदय व्हावा म्हणून त्याचं नाव दत्त दयोदय, दया उदय असं एकत्र केलं. तर दया कशाला म्हणायचं, कृपा कशाला म्हणायचं, दत्तप्रभूंच्या वर्णनाच्या, त्यांचं स्वरूप सांगणाऱ्या, त्यांचं महात्म्य सांगणाऱ्या, त्यांचं बाह्यांग सांगणाऱ्या, त्यांची स्तुती करणाऱ्या अशा वेगवेगळ्या विषयांच्या आर्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्यात महत्त्वाचा विषय असा येतो की मोरोपंतांनी वर्णन केलेल्या याच्यामध्ये त्यांचे जे प्रमुख शिष्य जे आहेत, जे श्री दत्त महात्म्य म्हणा, श्री दत्त पुराण या ग्रंथात येतात, तर त्या ग्रंथाच्या आधारानं त्या कथा तर सांगाव्या लागतील ना, म्हणून त्यांचे मुख्य शिष्य जे आहेत ते शिष्य सांगितले जाणार आहेत, त्याच्या शिष्यांची चरित्र इथे सांगितली जाणार आहेत. कोणती शिष्य आहेत ती, त्यातलं पहिले आहेत दत्तप्रभूंचे शिष्य, म्हणजे की शिष्यचरित्र कशी दत्तप्रभूंची. तर या मोरोपंतकृत दत्तदयोदय काव्य बघत असताना जे ग्रंथ वापरले जाताना ते ग्रंथ आत्ताच दाखवून देतो. स्फुटकाव्य भाग 1 मोरोपंतांचं स्फुटकाव्य हे प्रकाशित आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचं आहे श्री एकनाथी भागवत खंड पहिला, हा माझ्याकडे आहे वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकरांचा एकनाथी भागवत. त्यानंतर श्री वामनराज प्रकाशनाची सर्वात महत्त्वाची पुस्तकं सार्थ श्री गुरुचरित्र, सार्थ श्री दत्तपुराण आणि सार्थ श्री दत्त महात्म्य, हे 3 ग्रंथ यासाठी मी आधाराला घेतलेले आहेत. आणि इतरही काही स्फुटक वर्णन केलेली काही आहेत की त्यातला श्री दत्तात्रेय यदू संवाद आहे, एक दत्त भार्गव संवाद आहे, दत्त गोरक्ष संवाद किंवा दत्तप्रभूंच्या बद्दलची सार्थ उपनिषद त्रयी, अवधूत म्हणजे काय याचे जे व्याख्या आपल्याला बघायचे, त्यासाठी या सगळ्या उपनिषदांचाही आधार मी तिथे घेणार आहे. उपनिषद विंशतिका, मुख्यतः उपनिषद, दत्तपुराण या सगळ्यांचा अंतर्भाव या वर्गामध्ये असणार आहे. महात्म्य ग्रंथाच्या सुरुवातीला सुद्धा नवविधा भक्तीचं महात्म्य सांगितलंय महाराजांनी, आणि ते महात्म्य सांगितल्यानंतर त्यामध्ये त्यांनी त्या नवविधा भक्तींचा क्रम सांगितला आहे. तो फार सुंदर आहे आणि त्याच्यातलं विवेचनही फार सुंदर आहे. ते म्हणतात की स्मरण, वंदन, दास्य, सख्य, सेवन म्हणजे पादसेवन, अर्चन, कीर्तन आणि श्रवण, आणि सर्वात शेवट ते आत्मनिवेदन म्हणतात पुढे जाऊन विस्तारामध्ये, विश्लेषणामध्ये, पण त्याला पहिल्यांदा सर्व निवेदन असं म्हणतात. तर त्यामध्ये कोणते कोणते भक्त येतात, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक भक्ती करणारे ते दत्तभक्त जे सांगितले ते या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. तर त्यामध्ये पहिले आहेत अर्जुन म्हणजे कृतवीर्य पुत्र अर्जुन, त्याला आपण कार्तवीर्य अर्जुन, सहस्रार्जुन असं म्हणतो. तर ते सहस्रार्जुनाचं चरित्र तिथे दिलेलं आहे. वंदन भक्ती अलर्क नावाचे एक दत्तभक्त होते, त्यांनी वंदन भक्ती केली. दास्य भक्ती आयुराजांनी केली. सख्य भक्ती परशुरामांनी केली. पादसेवन भक्ती विष्णुदत्तांनी केली. अर्चन भक्ती यदुराजांनी केली. कीर्तन भक्ती ही वेदधर्म नावाचे ऋषी आहेत त्यांनी केली. आणि श्रवण भक्ती ही त्या वेदधर्म ऋषींचे शिष्य असलेले दीपक किंवा संदीपक यांनी केले. दोन्ही नावं सापडतात. दत्त महात्म्यामध्ये दीपक म्हणतात, तर गुरुचरित्रामध्ये ती विस्तारानं कथा आलेली आहे, तिच्यामध्ये तिचं नाव संदीपक असं आहे. या संदीपक आणि वेदधर्मांना श्रवण आणि कीर्तन भक्तीचा आचार्य किंवा त्यांनी ही भक्ती केली
आणि भगवत दत्तप्रभूंची प्राप्ती करून घेतली असं सांगितलं. आणि आत्मनिवेदन भक्ती तर अनेक भक्तांनी केली असं त्यात वर्णन आलेलं आहे. तर या भक्तांचे उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. मोरोपंतांनी सुद्धा त्यांच्या दत्तदयोदय काव्यामध्ये या सर्व दत्तभक्तांचे उल्लेख केलेले आहेत. हे तर सगळे दत्तभक्तांचे उल्लेख त्यांनी केले आहेत. त्याचं कारण या सगळ्या दत्तभक्तांचे चरित्र अग्निपुराण, ब्रह्मांड पुराण, आदी पुराणांमध्ये मार्कंडेय पुराण, श्रीमद भागवत पुराण या आदी पुराणांमध्ये दत्तप्रभूंचं चरित्र असं थोड्या प्रमाणात ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. तर त्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या दत्तभक्तांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते एकदा सुरू झालं, दत्तदयोदय काव्य सुरू झालं की बरोबर त्या कथांचे संदर्भ घेऊन दत्तप्रभूंची दया किती मोठी आहे, त्यांनी कसे ते कृपाळू आहेत, कसे ते दयाळू आहेत याचं वर्णन करताना त्यांनी ते मध्ये घेतलेत. तर ती आर्या समजून सांगण्यासाठी त्या भक्तांचं चरित्र आपल्याला विस्तारानं म्हणा, थोडक्यात म्हणा बघावं लागणार. तर त्या दृष्टीने सुद्धा विचार या दत्तदयोदय काव्यामध्ये होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यदुराजाचं ज्यावेळेस चरित्र येतं, तर अजून मी पूर्ण तर बघितली नाही, दत्तदयोदय फार मोठं येते, पण त्यामध्ये हा मुद्दा आहे की त्यामध्ये दत्तप्रभूंचं अवधूत आणि यदू, दत्तप्रभूंना अवधूत असं म्हटलं जातं. तर यदू अवधूत हा संवाद प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायापासून हा यदू अवधूत संवाद सुरू होतो. आणि यदू अवधूत संवाद म्हणजे दत्तप्रभूंचे 24 गुरु. त्या 24 गुरूंचं वर्णन, तेही वर्णन श्री दत्त महात्म्यात आलंय. ते या मोरोपंतकृत दत्तदयोदय काव्यातही आहे. त्यात सगळं नसेल तर तेही 24 गुरु आपण या 7 दिवसांच्या वर्गामध्ये बघणार आहोत, जसं वर्णन येईल तसं. आणि मग त्या 24 गुरूंकडून दत्तप्रभूंनी जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग सर्वत्र गुरु दिसे. हा श्री संत एकनाथ महाराजांनी जो ओवीतला विचार मांडलाय, तो विचार, ही जी ओवी हा सर्वप्रसिद्ध ओवी आहे, ती या यदू अवधूत संवादातलीच आहे. आणि श्री एकनाथी भागवत हा सुद्धा 11व्या स्कंदावरची टीका असल्या कारणानं नाथ महाराजांनी या 24 गुरूंचे अर्थ फार सुंदर आणि विस्ताराने सांगितलेले आहेत. परत या 24 गुरूंचं वर्णन श्री दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये टेंबेस्वामी महाराजांनी पण सांगितलेत. आणि त्यातल्या काहींचं वर्णन हे अन्य इतर ग्रंथांमध्ये सापडतं. म्हणजे ज्ञानेश्वरीत आहे किंवा श्रीमद आचार्यांच्या ग्रंथांमध्ये तो वर्णन सापडतं. काही कीर्तनात, प्रवचनामध्ये किंवा कथांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या ज्या कथा आहेत, त्या कथांमध्ये सुद्धा हे वर्णन आढळतं की ज्या 24 गुरु कसे होते, त्यांपासून काय शिकले. गुरु तर एकच करावे लागतात, मोक्षदाते सद्गुरू तर एकच असतात, मग 24 गुरु करण्याची आवश्यकता काय, असे अनेक प्रश्न निर्माण करून त्याची उत्तरं या वर्गामध्ये दिली जाणार आहेत. त्यातला फक्त एक यावा आपल्या सगळ्यांपर्यंत हा विचार जावा म्हणून एक फक्त महत्त्वाचा विचार सांगतो की त्या वर्णनामध्ये नाथ महाराजांच्या त्या पूर्ण 24 गुरूंच्या वर्णनाच्या आधी त्या यदूचा आणि अवधूताचा संवाद आहे. का तो यदू अवधूत संवाद ऐकावासा वाटला यदुराजांना? यदुराजांचं वर्णन कसं केलं आहे? यदुराज कोण होते? भगवान श्रीकृष्ण हे उद्धवाला सांगता सांगता अचानक यदुराजावर का गेले? यदुराज म्हणजे त्या यदुराजांपासूनच तर यदूंचं म्हणून यादव कुळ सुरू झालं. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या पूर्वजांचा मोठेपण तिथे सांगतात की त्यांचा अवधूतांशी कसा संवाद झाला. आणि त्या संवादातल्या रूपातनं अनेक छान रहस्याचं उद्घाटन होतं, जे आपण कधी विचारही केला नसेल. त्यातलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे अवधूत म्हणजे काय. या अवधूत शब्दांच्या उपनिषदात तर व्याख्या आल्या आहेत, पण नाथ महाराजांनी पण काही व्याख्या केलेल्या आहेत. व त्यातली फार सर्वप्रसिद्ध व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर व्हायरल झालेली व्याख्या म्हणजे ज्यानं अहम धुवून टाकलाय तो अवधूत. तर ती जी व्याख्या आहे ही काय कोणी मनाने तयार केलेली नाही, मला वाटलं म्हणून दिलं असं नाही. खरोखरच ती नाथ महाराजांच्या एकनाथी भागवत या ग्रंथात आहे. मग ती अवधूत अवस्था यदुराजाला माहिती होती. यदुराज त्यांचा मनोमन विचार करतो की असे का फिरतायत. आणि परत अवधूत सुद्धा यदुराजांचं सुद्धा एक राजा कसा असावा, राजा असूनही तो विरागी कसा, याचं वर्णन करतात. आणि मग त्यांच्या 24 गुरूंचं वर्णन सुरू होतं. आणि त्या 24 गुरूंच्या वर्णनाच्या त्या निरूपणाच्या आधी त्या यदुराजाची एक मनोभूमिका तयार व्हावी म्हणून प्रस्तावने दाखल त्यांनी काय केलंय
तर एक काही ओव्या त्यात लिहिल्या आहेत. त्यातली एक ओवी फक्त तुम्हाला सांगतो. तो जो जो जयाचा घेतला गुण ही तर सांगितलीच तुम्हाला मी. आता घेतला म्हणजे काय? ज्याचा गुण मी घेतला. एखादी व्यक्ती चांगलं गाते, त्या व्यक्तीचं गाणं ऐकून ऐकून मी तसं गावं, कसं गावं हे शिकलो. याचा अर्थ ती उत्तम गाणारी व्यक्ती माझ्यासाठी कोण झाली? गुरु झाली. बरोबर. तिचा काय घेतला मी? गुण घेतला. बरोबर. तर नाथ महाराज म्हणतात की ज्याचा गुण घेतला तो सहजे गुरुत्व आला, ज्याचा गुण त्यागरूपे घेतला तोही गुरु झाला अहित त्यागे. आपल्या आयुष्यामध्ये आपण हिताला स्वीकारलं पाहिजे आणि अहिताचा त्याग केला पाहिजे, कोणीही सांगेल. तर अहिताचा त्याग करत असताना महत्त्वाचा विचार असा आहे त्यातला, अहिताचा त्याग करत असताना आपल्याला आसपास अशी काही व्यक्ती, काही जीव भेटतात की त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की असं वागायला, असं बोलायला, असं करायला नको होतं. एखादी व्यक्ती खोटं बोलून दोन परिवारांमध्ये, समाजामध्ये भांडणं लावतीये आणि ती भांडणं लावताना ती काय व्यवहार करतीये, ती व्यक्ती काय बोलतीये, तो माणूस काय बोलतोय हे आपल्याला लक्षात येतं, आपल्याला कळतं. आपण त्याचं निरीक्षण करतो, त्याच्याशी हवं तर संवादही साधू शकतो आपण, कधी बाबा हे करू नकोस. तो ऐकत नाही. पण तो जरी ऐकला नाही तरी आपल्या संपर्कात आल्यानं आपल्याला काय शिकायला मिळालं की या जगामध्ये अशा पद्धतीनं वागू बोलू नये, असं वागू बोलू नये हे कोणाकडनं शिकायला मिळालं? भांडणं लावणाऱ्या त्या माणसाकडनं शिकायला मिळालं. नाथ महाराज म्हणतात कसं करू नये हे जरी शिकायला मिळालं तरी सुद्धा तो काय झाला? आपला गुरुच झाला. नाहीतर त्या 24 गुरूंमध्ये पिंगला नावाची वेश्या जी येते तिचं चिंतन करताना मग प्रॉब्लेम क्रिएट होतो. वेश्येकडनं कुठला गुण घ्यायचा? तर कसं वागू नये असं जरी शिकायला मिळालं तर ज्याचा गुण त्यागरूपे घेतला, गुण त्यागरूपे घेतला. कारण व्यक्तीच्या ठिकाणी गुण आहे, आपल्याला फिल्टर लावावं लागेल की सद्गुण कोणता आणि दुर्गुण कोणता. सद्गुण स्वीकारला तर हित होईल आणि दुर्गुण स्वीकारला तर अहित होईल. म्हणून समोरची व्यक्ती गुण दाखवतीये, पण तो जर दुर्गुण असेल तर तो त्यागायचा आहे हे त्या व्यक्तीकडे बघून जर आपल्याला शिकायला मिळत असेल तर दुर्गुण धारण करणारी समोरची व्यक्ती, समोरचा जीव, समोरचं जनावर, समोरची वस्तू, जे कोणी असेल ते आपलं गुरु. असं जर बघायला गेलं तर सगळं जगच आपल्याला गुरु म्हणून बघायला मिळतं. कारण काहीही शिकायला मिळत नाही किंवा काहीही उपयोगी नाही असं या जगात काहीच नाही. अशा अर्थानं नाथ महाराजांनी तसा सुंदर असा विस्तार केला आहे. आणि मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश करत करत 5 महाभूतं, 5 जनावरं, काही कृमी, कीटक, काही मनुष्यांची पण त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत. पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, या सगळ्यांचा 24 पद्धतीने त्यांनी विचार केला आहे. दत्तप्रभूंना आपण जगद्गुरू म्हणतो, त्यांना सुद्धा गुरु करावे लागले. तर गुरु करणं म्हणजे काय आणि सद्गुरू लाभणं म्हणजे काय हाही फरक आपण या वर्गामध्ये बघणार आहोत संत वाङ्मयाच्या आधारानं. तर एवढा सगळा या सगळ्या वर्गाचा आवाका मी तुमच्यासमोर मांडला. तर यामध्ये काय बघायचं हे तर नक्की माझ्या एंडला तर नक्की आहे. आणि हा अभ्यास आपल्या सगळ्यांना समृद्ध करणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे या वर्गांच्या वेळा काय असतील. बरोबर. तर उद्यापासून श्री खंडोबा स्तवनाचा वर्ग सुरू होतो. खंडोबा स्तवनाचा वर्ग उद्यापासून सुरू होतोय. उद्या सकाळी जर आज ॲडमिशन झाले, पक्के जर झाले तर उद्या सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये हा खंडोबा स्तवनाचा वर्ग होईल. परवा सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये खंडोबा स्तवनाचा वर्ग होईल. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 8 असा खंडोबा स्तवनाचा वर्ग होईल. 3 दिवस ह्या वर्गांच्या वेळा झाल्या. आणि नंतर दत्तदय जे काव्य आहे त्याचा विचार किंवा दत्तप्रभूंचा विचार करत असताना तो वर्ग मात्र आपल्याला 1.5 तासांचा घ्यावा लागेल, कारण तो 1-1 तासाचा घेऊन चालणार नाही. त्यासाठी आपल्याला संध्याकाळची वेळ ठेवून चालणार नाही, कारण माझीच कीर्तन आहेत ती संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळामध्ये, आणि इतरही काही कार्यक्रम, काही कामंसुद्धा आहेत. त्यामुळे त्याही वर्गाची वेळ आता नाशिकमध्ये असणार आहे. माझ्याकडे वायफाय तिथे आहे, इंटरनेट आहे. तर त्या वर्गाची वेळ ही सकाळी 7 ते 8:30 अशी असणार आहे. प्रत्येकाला प्रॉब्लेम नको, आवरून ऑफिसला जाता येईल.
या दृष्टीने मी सकाळीच तो वर्ग ठेवला आहे. सकाळी 7ला वर्ग सुरू होईल बरोबर आणि 8:30 वाजता तो वर्ग संपेल. त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला स्क्रीनवर आर्यचं दिसेल किंवा 100 आर्या जर असतील त्या पुस्तकाचे फोटोज तुम्हाला दिसतील. तर त्या फोटोच्या दृष्टीनं तुम्ही ते वाचन करून किंवा तुम्हाला आधी PDF पण पाठवली जाईल. आधीच सांगतो 102 आर्यांचं ते मोरोपंतांचं काव्य आहे. आर्यांचेच अर्थ बघत बसलो तर मी आत्तापर्यंत सांगितला सगळा विचार करता येईल सांगता येत नाही. त्यामुळे त्यातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या आर्या आहेत ना त्याच आर्यांचा विचार मी तुमच्या समोर ठेवणार आहे. दत्तात्रेय स्वामी नमितो मी दीन बांधवा देवा तुमचे स्तवन कराया किती माझ्या मंद बुद्धीचा केवा. हे दीनबंधू भगवंता श्री दत्तात्रेय स्वामी तुमचं स्तवन करायला किती माझ्या मंद बुद्धीचा केवा. केवा या शब्दाचा अर्थ होतो शक्ती. का किती माझ्या मंद बुद्धीला एवढी शक्ती नाही की मी तुमचं वर्णन करू शकेल. तू या संसारवनी भ्रांता जीवासी लाविसी वाटे दुःखित दीन पाहता करुणा सिंधो तुझा गळा दाटे. हे करुणा सिंधू दत्तप्रभू या संसारवनामधून जे भ्रांत झालेले जीव आहेत त्यांना तुम्ही वाटेला लावता. त्या संसाररूपी भ्रांत झालेले जीव जे आहेत ते दुःखित आहेत, ते दीन आहेत आणि ते दुःखित दीन त्यांना त्या जीवांना बघून तुमचा गळा दाटून येतो अशा अर्थाचा आहे. त्वा तारिले असंख्य प्राणी संसार सागरी दत्ता लोकत्रयात नांदे देवा अव्याहता तुझी सत्ता. दत्तप्रभूंची सत्ता या तिन्ही लोकांमध्ये नांदते. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे सर्व त्यांच्या कृपेनं होतं असा सगळा विचार इथे आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला फोटोजमधून हे दत्तदयोदय काव्य बघता येईल. अशा पद्धतीने या 2 वर्गांचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. एक महत्त्वाची गोष्ट, या सर्व वर्गांचे रेकॉर्डिंग आपणा सर्वांना गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून दिले जातील. ज्यांना कुणाला या वर्गामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. माझा क्रमांक आहे 90 75 40 28 38. धन्यवाद.